आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सोलापुरात सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुखांच्या घरासमोर धनगर समाजाचं ढोल बजाव आंदोलन। देशमुखांच्या घराला पोलीस छावणीचं स्वरूप। पंढरपुरातील आंदोलनाच्या ठिकाणी जाणार की नाही, आंदोलकांचा सवाल। सगळे सोरे कुणबी प्रमाणपत्र तिन्ही गॅजेटबाबत सरकारने दगाफटका करू नये, सरकारी अंमलबजावणी करणार असल्याचं भुमरेंनी सांगितलंय। भुमरेंसोबतच्या चर्चेनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सिल्लोडमध्ये सरकारविरोधातील मोर्चा, सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी। भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने मोर्चा। कर्नाटकात घडलेच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। जनता फेक नरेटिव्ह सोबत सरकारही उखडून फेकणार, बाळासाहेब थोरातांची टीका। छगन भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती। राजेश टोपेंनी जरांगेंना पुन्हा आणलं असतं तर गृह खात्यानं त्यांना सोडलं असतं का? लोकप्रतिनिधींनी जास्त जबाबदारीने वागलं पाहिजे, सुप्रिया सुळेंचा भुजबळांवर निशाणा। धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक। कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन, तर तातडीने एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पोहरा देवीत पाहणी। नंगारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण होण्याची शक्यता। माझ्यावर टीका करा पण मुस्लिम धर्माबाबत बोलाल तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही फक्त मतदानासाठी आहोत का? रामगिरी महाराज मुस्लिम धर्माबाबत बोलतात आणि मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतात। माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारवर हल्लाबोल।